Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी. तर बेटा आपण काल कोऑर्डिनेशन कंपाउंड्स या टॉपिकला सुरुवात केली होती. कालच्या लेक्चरमध्ये आपलं झालेलं डिस्कशन रिगार्डिंग ॲडिशन ऑर मॉलिक्युलर कंपाउंड्स. जेव्हा आपण दोन किंवा त्यापेक्षा जास्त सोल्युशन मिक्सअप करतो, त्या मिक्सचरला स्ट्रॉंगली हीट देतो टिल कंप्लीट इव्हॅपोरेशन, जो काही सॉलिड तयार होतो दॅट इज नोन ॲज ॲडिशन ऑर मॉलिक्युलर कंपाउंड. Addition or molecular compounds are of two types, double salt and complex salt. Double salt get 100% ionized in water, complex salt 100% ionized होत नसतो. डबल सॉल्टला आयडेंटिटी फक्त सॉलिड स्टेट मध्ये असते, ॲक्वियस स्टेट मध्ये नसते. कॉम्प्लेक्स सॉल्टला आयडेंटिटी ॲक्वियस स्टेट मध्ये असते आणि सॉलिड स्टेट मध्ये देखील असते. डबल सॉल्टचं सोल्युशन सगळ्या कन्स्टिट्युएंट आयनची टेस्ट देतं, कॉम्प्लेक्स सॉल्टचं सोल्युशन सगळ्या कन्स्टिट्युएंट आयनची टेस्ट देत नाही. ओके, आणि एक बेटा आपण शेवटचा डिफरन्स स्टडी केलेला होता रिगार्डिंग बॉन्ड. डबल सॉल्ट मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड नसतो म्हणून तर ते 100% आयोनाइज होतं. कॉम्प्लेक्स सॉल्ट मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. 3 एक्झाम्पल सांगितलेत, लक्षात ठेवा बेटा. डबल सॉल्टचे कुठले रे बेटा? कार्नालाइट, मोहर्स सॉल्ट आणि पोटॅश ॲलम. ठीक आहे ना. कॉम्प्लेक्स सॉल्टचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवण्याची गरज नाही बेटा, कारण आपला जो टॉपिक आहे तो पूर्ण टॉपिकच कॉम्प्लेक्स सॉल्टचा आहे. त्यानंतर मी एक डेफिनेशन सांगितली होती, व्हॉट इज द मीनिंग ऑफ कॉम्प्लेक्स सॉल्ट और व्हॉट इज द मीनिंग ऑफ coordination compound. Type of addition or molecular compound which contains coordinate bond is called complex salt, that is coordination compound. त्यानंतर आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडशी कनेक्टेड बेसिक टर्मिनॉलॉजीला सुरुवात केली होती बेटा. 2 टर्म्स मी काल एक्सप्लेन केलेत. सेंट्रल मेटल ॲटम ऑर आयन काय असतो? मेटॅलिक ॲटम ऑर आयन विच ॲक्सेप्ट्स द लोन पेअर. जो लोन पेअर ॲक्सेप्टर असतो त्या मेटॅलिक ॲटम किंवा आयनला म्हणायचं बेटा सेंट्रल मेटल. ठीक आहे ना. तो जनरली डी ब्लॉकचा असतो. ठीक आहे ना. सेंट्रल मेटल म्हणून काम करण्यासाठी 2 रिक्वायरमेंट असतात. व्हॅकंट ऑर्बिटल असणं मस्ट आहे आणि सोबतच चार्ज डेन्सिटी हाय असावी लागते. या दोन्ही कंडिशन्स डी ब्लॉकचे मेटल सॅटिस्फाय करतात. म्हणून तुम्ही जेवढे कंपाऊंड स्टडी करणार कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स 99.99% सेंट्रल मेटल कोण पाहणार आहे बेटा? डी ब्लॉक. त्यानंतर पाहिलं आपण लिगॅंड्स. लोन पेअर डोनर, जो लोन पेअर डोनेट करतो सेंट्रल मेटलला तो कोण असतो? लिगॅंड असतो. त्याला काही बंधन नाही बेटा, कुठलाही ॲटम, आयन किंवा मॉलिक्यूल ज्याकडे लोन पेअर आहे. लोन पेअर असणारा ॲटम, आयन किंवा मॉलिक्यूल लिगॅंड म्हणून काम करत असतो. तर हे 2 बेसिक टर्म्स आपण काल कंप्लीट केले होते बेटा. आजच्या लेक्चरमध्ये देखील आपण बेसिक टर्म्सलाच पुढे कंटिन्यू करतोय. सो टर्म नंबर 3 वी आर गोइंग टू स्टडी. इट इज कोऑर्डिनेशन स्पेअर. कोऑर्डिनेशन स्पेअर ठीक आहे, एकदम साधा टर्म आहे बेटा, कोऑर्डिनेशन स्पेअर. आणि याच्याच कंपॅरिझन मध्ये बेटा आपण पुढचा टर्म पाहणार आहोत, आयोनायझेशन स्पेअर. सिंपल. लेट अस हॅव एन एक्झाम्पल ऑफ कॉम्प्लेक्स सॉल्ट. COCl3.6NH3 हा कंपाऊंड कन्सिडर करा बेटा. याचं करेक्ट रिप्रेझेंटेशन हे असं असतं. सर आम्हाला कसं कळणार हो करेक्ट रिप्रेझेंटेशन हेच आहे म्हणून? बेटा वेट कर थोडंसं. पुढे आपल्याला वर्नर्स कोऑर्डिनेशन थेरी स्टडी करायची आहे. वर्नरच्या थेरी नंतरच हे स्क्वेअर ब्रॅकेट वगैरे डिस्कवर झाले होते. असा याचा करेक्ट फॉर्म्युला असतो बेटा. आता या कंपाऊंड मध्ये हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे बेटा, हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे, हा स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजेच कोऑर्डिनेशन स्पेअर. यालाच काय म्हणतात? कोऑर्डिनेशन स्पेअर. सो व्हॉट इज कोऑर्डिनेशन स्पेअर? स्क्वेअर ब्रॅकेट इन विच सेंट्रल मेटल अँड लिगॅंड्स आर रिटन. असा ब्रॅकेट ज्या ब्रॅकेटमध्ये सेंट्रल मेटल आणि लिगॅंड्स लिहिले जातात त्याला काय म्हणायचं बेटा? कोऑर्डिनेशन स्पेअर. पाहू शकता इथं कोबाल्ट हा सेंट्रल मेटल असेल आणि हे जे अमोनिया आहेत बेटा हे लिगॅंड्स आहेत. सेंट्रल मेटल आणि लिगॅंड ज्या ब्रॅकेटमध्ये आपण लिहित असतो त्याला काय म्हणायचं? कोऑर्डिनेशन स्पेअर म्हणायचं.
नाव असं कसं काय पडलं असेल? कोऑर्डिनेशन असं का बरं म्हणलं जात असावं? सिंपल आहे, हा सेंट्रल मेटल आहे, हा लिगॅन्ड आहे. सेंट्रल मेटल आणि लिगॅन्ड मध्ये कोणता बॉन्ड असतो? कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. तर हा असा ब्रॅकेट आहे बेटा, या ब्रॅकेटच्या मध्ये जेवढे स्पेसिस असतील त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड असतो? कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. कोऑर्डिनेट बॉन्ड असणारे स्पेसिस आपण या ब्रॅकेटमध्ये लिहितोय, म्हणून याला काय म्हणतात? कोऑर्डिनेशन स्पेअर. ठीक आहे ना? स्क्वेअर ब्रॅकेट in which central metal and ligand are written. Square bracket in which central metal and ligand are written, it's called coordination sphere. लक्षात येते बेटा सगळ्यांच्या? साध्या भाषेत समजून घ्या, स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे कोऑर्डिनेशन स्पेअर. आणि जेवढे स्पेसिस याच्यामध्ये प्रेझेंट असतील त्याच्यामध्ये कोणता बॉन्ड असतो? कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. म्हणजे ते स्पेसिस कोण असतात? सेंट्रल मेटल आणि लिगॅन्ड. ठीक आहे का? या ब्रॅकेटच्या बाहेर काही स्पेसिस येत नसतात बेटा. आपण जर या कंपाऊंडला पाण्यामध्ये टाकलं, कोबाल्ट +3 असा आयन काही तयार होत नाही, किंवा अमोनियाचा आयन पण तयार होत नसतो, कारण यांच्यात बॉन्ड कोणता आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. ठीक आहे ना? चला, आयोनायझेशन स्पेअर. तोच कंपाऊंड मी परत एकदा घेतो बेटा, तोच कंपाऊंड घेतो बघा. CONH3 6 टाइम्स Cl3. या स्क्वेअर ब्रॅकेटला आपण म्हणतो कोऑर्डिनेशन स्पेअर. आता हे जे बाहेरचं लिहिलेलं आहे बेटा, हे बाहेरचं, याला काय म्हणतात? आयोनायझेशन स्पेअर. याला काय म्हणायचं? आयोनायझेशन स्पेअर म्हणायचं. So square bracket is coordination sphere. Region outside the coordination sphere. Region outside the coordination sphere. Region outside the coordination sphere is called ionization sphere. Region outside the coordination sphere is called ionization sphere. कळतंय सगळ्यांना? ओके. आता बघा, या आयोनायझेशन स्पेअर बद्दल काही एक्झाम्पल सांगतोय. लेट अस हॅव दिस एक्झाम्पल. K4FeCN6 हा कंपाऊंड कन्सिडर करा. आणखी एक कंपाऊंड घेतो बेटा मी. समजा मी घेतला NiH2O 6 टाइम्स SO4. आणि बेटा आणखी एक कंपाऊंड मी घेतो, एक लास्ट कंपाऊंड बेटा. समजा मी घेतला FeCO5. आता या 3 कंपाऊंड्स मध्ये फरक काय बघा बेटा. पहा, सगळ्यांना माहिती आहे पोटॅशियम इज अल्कली मेटल, बरोबर आहे ना? त्यामुळे पोटॅशियमचा चार्ज काय असेल बेटा? पॉझिटिव्ह. म्हणजे एवढ्या पोर्शनचा चार्ज काय झाला बेटा? पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह. आयोनायझेशन स्पेअर ब्रॅकेटच्या बाहेरचा रिजन आहे ना बेटा, म्हणून आयोनायझेशन स्पेअर. पॉझिटिव्ह आयोनायझेशन स्पेअर झाला हा. आता सल्फेट आहे, सल्फेटचा चार्ज कळतो बेटा सगळ्यांना. कसा असतो रे सल्फेटचा चार्ज बेटा? -2 असतो, निगेटिव्ह असतो चार्ज. पण मी याला म्हणणार आहे निगेटिव्ह आयोनायझेशन स्पेअर. निगेटिव्ह आयोनायझेशन स्पेअर. बेटा या कंपाऊंड मध्ये बघा, ब्रॅकेटच्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या इकडून पण काही नाही आणि इकडून पण काही नाही, याच्यामध्ये नो आयोनायझेशन स्पेअर. नो आयोनायझेशन स्पेअर. नो आयोनायझेशन स्पेअर. आता महत्वाची गोष्ट मी बोलणार आहे, काय बघा. जर आयोनायझेशन स्पेअर पॉझिटिव्ह असेल तर तो डाव्या बाजूला असतो. जर आयोनायझेशन स्पेअर निगेटिव्ह असेल तर तो उजव्या बाजूला असतो. आयोनायझेशन स्पेअर कंपल्सरी नसतो. काही काही कंपाऊंड मध्ये आयोनायझेशन स्पेअरच नाही. इथं आयोनायझेशन स्पेअर आहे तो पॉझिटिव्ह आहे, लेफ्ट हँड साइडला आला. इथं आयोनायझेशन स्पेअर आहे तो निगेटिव्ह आहे, राईट हँड साइडला आला. या कंपाऊंड मध्ये आयोनायझेशन स्पेअरच नाही. ठीक आहे ना? कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये आयोनायझेशन स्पेअर असणं कंपल्सरी नाही, पण कोऑर्डिनेशन स्पेअर मस्ट असला पाहिजे. कारण कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये आपण कोऑर्डिनेट बॉन्ड असणारे स्पेसिस लिहित असतो. विदाउट कोऑर्डिनेट बॉन्ड तर तो कोऑर्डिनेशन कंपाऊंड होणारच नाहीये ना. त्यामुळं आयोनायझेशन स्पेअर पॉझिटिव्ह लेफ्ट हँड साइडला, निगेटिव्ह राईट हँड साइडला. आयोनायझेशन स्पेअर कधी कधी नसतो देखील. जसं या कंपाऊंड मध्ये आयोनायझेशन स्पेअर इकडून पण नाही, इकडून पण नाही. आता आयोनायझेशन स्पेअर असणं हे नेमकं डिसाइड कोण करत असतं? व्हॉट फॅक्टर डिसाइड्स वेदर आयोनायझेशन स्पेअर इज प्रेझेंट ऑर इट इज अब्सेंट? सिंपल. इट इज डिसाइडेड बाय ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल अँड चार्जेस ऑफ लिगॅन्ड. सेंट्रल मेटलचा
ऑक्सिडेशन स्टेट आणि लिगॅंडचे चार्जेस ठरवत असतात वेदर आयोनायझेशन पेअर विल एक्झिस्ट ऑर नॉट. बघा कसं, या कंपाऊंडमध्ये आयरन आणि सायनाइड, बघा आता 6 सायनाइडचा चार्ज असतो -6, 1 सायनाइड -1, 6 सायनाइड -6. आता हा 4 पोटॅशियम आहे बेटा +4, आयरन +2. समजा हा पोटॅशियम नसताच, मला सांगा बेटा याचा चार्ज बॅलन्स झाला असता का? नाही ना. हा चार्ज बॅलन्स होण्यासाठी 4 पोटॅशियमचं असणं मस्ट आहे. तर हे 4 पोटॅशियम आलेत कशासाठी? या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा चार्ज बॅलन्स करण्यासाठी. ठीक आहे ना. सो डिपेंडिंग अपॉन चार्ज बॅलन्सिंग वी हॅव टू थिंक वेदर आयोनायझेशन पेअर इज रिक्वायर्ड ऑर नॉट. जसं इथं लागणारच आहे आयोनायझेशन पेअर, त्याशिवाय तो चार्ज बॅलन्स होणार नाही. ठीक आहे ना. किंवा इथं बघू शकता बेटा SO4 चा चार्ज -2 असतो, माहिती आहे सगळ्यांना. सल्फेट, ठीक आहे ना. वॉटर न्यूट्रल, नो चार्ज. आता निकेल +2, निकेलचा +2 चार्ज सॅटिस्फाय करण्यासाठीच हे सल्फेट आलेलं आहे. सल्फेट येण्याचं कारण काय बेटा? निकेल +2 असल्यामुळे तो सल्फेट यावाच लागणार आहे, त्याशिवाय निकेलचा +2 चार्ज सॅटिस्फाय होणार नाही. इथं बघा बेटा हा CO आहे, कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईडला काही चार्ज नसतो, न्यूट्रल स्पेसिस आहे. हा 0 आहे म्हणून हा 0 आहे. इथं चार्ज न्यूट्रल झाला बेटा, म्हणून इकडं काही असण्याची गरज नाही, इकडं काही असण्याची गरज नाही. ठीक आहे ना. समजतंय? या कंपाऊंड मध्ये आयोनायझेशन पेअर का लागत नाही? कारण चार्ज ऑलरेडी बॅलन्स झालेला आहे. तर लक्षात घ्या, आता आयोनायझेशन पेअर कधी नसतो जेव्हा सेंट्रल मेटल आणि लिगॅंड यांच्यामध्ये चार्जेसचं बॅलन्सिंग ऑलरेडी झालेलं असेल. आयोनायझेशन पेअरची गरज नसते. पण जर चार्ज बॅलन्स्ड नसेल त्यावेळेस मात्र आपल्याला आयोनायझेशन पेअर कन्सिडर करावाच लागतो. ठीक आहे. आणखी एक इंटरेस्टिंग थिंग अशी, जो चार्ज आयोनायझेशन पेअरवर असतो एक्झॅक्टली तेवढा पण अपोजिट चार्ज कोऑर्डिनेशन पेअरवर निघतो. बघू शकता कसं. हा आयोनायझेशन पेअरचा चार्ज किती आहे बेटा? +4. आता बघा या ब्रॅकेटवरचा चार्ज काढू आपण. +2 -6 किती येतं बेटा? -4. +4 -4. आयोनायझेशन पेअर अँड कोऑर्डिनेशन पेअर हॅव इक्वल अँड अपोजिट चार्ज. सिमिलरली बघा हे +2 0, रिझल्ट इथं लिहितो मी +2 आणि बाहेर चार्ज किती आहे बेटा? -2. बघा ना, इक्वल अँड अपोजिट चार्ज, इक्वल अँड अपोजिट चार्ज. इथं बघा बेटा ब्रॅकेटवर चार्ज 0 आहे, बाहेर पण काहीच नाही, बाहेर पण 0च आहे. कोऑर्डिनेशन पेअर अँड आयोनायझेशन पेअर ऑलवेज हॅव इक्वल अँड अपोजिट चार्जेस. समजलंय सगळ्यांना? ठीक आहे. कोऑर्डिनेशन पेअर आणि आयोनायझेशन पेअर बद्दल इतक्या गोष्टी थोडक्यात तुम्हाला लक्षात घ्यायच्यात. ठीक आहे. पॉझिटिव्ह आयोनायझेशन पेअर ऑलवेज रिटन ऑन लेफ्ट हँड साइड, निगेटिव्ह आयोनायझेशन पेअर ऑलवेज रिटन ऑन राईट हँड साइड. ठीक आहे. नोट करा फटाफट. पहा बेटा पुढचा बेसिक टर्म इट इज रिगार्डिंग क्लासिफिकेशन ऑफ लिगॅंड्स. लिगॅंड्सचा अर्थ आपण पाहिला, स्पेसिस विच डोनेट द लोन पेअर दॅट इज कॉल्ड लिगॅंड. आता लिगॅंड्सला क्लासिफाय करण्यासाठी बेटा 3 वेज यूज केले जातात. पहिला वे आहे डेंटिसिटी व्हॅल्यूचा, दुसरा वे आहे त्यावर असणाऱ्या चार्जचा आणि तिसरा वे आहे स्पेशल कॅरेक्टरचा. त्या लिगॅंडमध्ये काहीतरी स्पेशल थिंग असणार आहे, त्याचा वापर देखील लिगॅंडचं क्लासिफिकेशन करण्यासाठी केला जातो. ठीक आहे ना. तर आपल्याला ते तिन्ही वेज 1 बाय 1 डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत. सो आय एम गोइंग टू स्टार्ट विथ ऑन द बेसिस ऑफ डेंटिसिटी व्हॅल्यू. ऑन द बेसिस ऑफ डेंटिसिटी व्हॅल्यू लिगॅंडचं क्लासिफिकेशन, पण हेल्प घ्यायची आपल्याला डेंटिसिटी व्हॅल्यूची. डेंटिसिटी व्हॅल्यू अगोदर पाहावं लागेल हे डेंटिसिटी नेमकं काय आहे. दाताशी कनेक्टेड काही आहे का? तर बिलकुल नाही. ठीक आहे ना. डेंटिस्ट लोकांचा काही याच्यात संबंध नाही. डेंटिसिटी व्हॅल्यू ऑफ लिगॅंड विशेष असा काही टर्म नाही बेटा. एक लिगॅंड किती लोन पेअर डोनेट करतो त्याला म्हणतात त्याची डेंटिसिटी व्हॅल्यू. तर डेंटिसिटी व्हॅल्यूचा अर्थ मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहितोय मी. नंबर ऑफ लोन पेअर्स, नंबर ऑफ लोन पेअर्स डोनेटेड, नंबर ऑफ लोन पेअर्स डोनेटेड बाय 1 लिगॅंड, डोनेटेड बाय 1 लिगॅंड. एक लिगॅंड किती लोन पेअर डोनेट करतो म्हणतात त्याला त्याची डेंटिसिटी व्हॅल्यू. मान्य आहे? आता बघा विथ द हेल्प ऑफ डेंटिसिटी व्हॅल्यू लिगॅंडचा पहिला टाइप आहे बेटा. टू टाइप्स ऑन द बेसिस ऑफ डेंटिसिटी व्हॅल्यू. त्यामध्ये पहिला टाइप येतो बेटा मोनोडेंटेट. मोनोडेंटेट और
और यूनिडेंटेट लिगैंड, मोनोडेंटेट और यूनिडेंटेट लिगैंड, मोनोडेंटेट और यूनिडेंटेट लिगॅंड. चला टर्म वरूनच तुम्हाला मीनिंग लक्षात आला असावा. काय असेल रे अर्थ याचा? डेंटिसिटी व्हॅल्यू एक असणारे लिगॅंड्स, एक डेंटिसिटी व्हॅल्यू असणारे लिगॅंड त्यांना काय म्हणतात? मोनोडेंटेट किंवा युनिडेंटेट लिगॅंड. ठीक आहे. आता बघा एक्झाम्पल्स वॉटर, अमोनिया, F-, Cl-, सगळे हलाइड बेटा हे मोनोडेंटेट लिगॅंड असतात. ओके. OH-, CN-, SCN-, CO, PH3 एक्सेट्रा एक्सेट्रा. तर असे भरपूर एक्झाम्पल सापडतील जे एक लोन पेअर डोनेट करतात. आता काही स्टुडंट विचार काय करतात बघा, सर वॉटरमध्ये तर आम्हाला माहिती आहे की ऑक्सिजनवर 2 लोन पेअर असतात, मग हे 2 लोन पेअर देईल की नाही बेटा. किती लोन पेअर्स आहेत त्याला त्याची डेंटिसिटी म्हणायची नाही. वॉटरकडे जरी 2 लोन पेअर असल्या तो 2 पैकी एकच लोन पेअर सेंट्रल मेटलला देत असतो. 2 लोन पेअर वॉटर सेंट्रल मेटलला डोनेट करत नाही. किती लोन पेअर आहेत त्याचा अर्थ डेंटिसिटी व्हॅल्यू नाही नाही नाही. मग काय अर्थ आहे सर? नंबर ऑफ लोन पेअर्स डोनेटेड बाय वन लिगॅंड. हा एक वॉटर मॉलिक्यूल एकच लोन पेअर देतो, एक अमोनिया एकच लोन पेअर देतो. आता तसं पाहिलं तर हॅलोजन तर 3 लोन पेअर असतात, स्टील दे डोनेट ओनली 1 लोन पेअर. तर हे मोनोडेंटेट लिगॅंड आहेत बेटा सगळे. मग आता सर क्वेश्चन माझ्या माइंडमध्ये असा आला, का बरं हे 2 लोन पेअर देत नसेल? चला आपण बघूयात 2 लोन पेअर दिल्यानंतर काय प्रॉब्लेम येतो. समजा हा ऑक्सिजन घेतला मी, H, समजा एक सेंट्रल मेटल आहे M. ठीक आहे. समजा यानं दोन्ही लोन पेअर दिल्या मेटलला, म्हणजे असे 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतील मेटल बरोबर. लक्षात ठेवा, कोऑर्डिनेट बॉन्ड इज स्ट्रॉंगर दॅन कोव्हॅलंट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड इज स्ट्रॉंगर दॅन कोव्हॅलंट बॉन्ड. जर समजा ऑक्सिजननं सेंट्रल मेटलला 2 लोन पेअर दिल्या, 2 असे स्ट्रॉंगर कोव्हॅलंट बॉन्ड तयार केले, याचे हे जुने बॉन्ड तुटतील ना रे बेटा? जुने तुटतील ना हे बॉन्ड. ठीक आहे ना? हे बॉन्ड वीक बनून जातील, म्हणजे वॉटर मॉलिक्यूलच्या स्टॅबिलिटीला क्वेश्चन मार्क येणार आहे. म्हणून वॉटर तसलं काही काम करणार नाही. अरे कुणी असं काम करेल का? द्यायलोय मी काहीतरी, मीच अनस्टेबल व्हायलोय? नाही ना. वॉटर मॉलिक्यूलनं 1 लोन पेअर दिल्यानंतर त्याच्या या 2 बॉन्डवर काही परिणाम होत नाही. पण यानं 2 लोन पेअर दिल्या की या वॉटर मॉलिक्यूलची स्वतःची स्टॅबिलिटी डिस्टर्ब होते. ठीक आहे ना? वॉटर मॉलिक्यूल स्वतः अनस्टेबल होतो 2 लोन पेअर दिल्यामुळं. म्हणून तो 2 लोन पेअर कधीच देत नाही. किती लोन पेअर देतो? एकच लोन पेअर देतो. तर हे फॅक्ट आहेत बेटा, तुम्हाला लक्षात ठेवायचे. डोंट ट्राय टू चॅलेंज दिस. ठीक आहे ना? हे सगळे तुम्हाला लिगॅंड्स लक्षात ठेवायचे की हे मोनोडेंटेट आहेत म्हणून. हे कॉमन लिगॅंड्स आहेत बेटा. ठीक आहे ना? ऑल दीज आर मोनोडेंटेट लिगॅंड. नंबर ऑफ लोन पेअर्स डोनेटेड बाय ऑल दीज लिगॅंड्स इज 1. एकच लोन पेअर हे सगळे लिगॅंड डोनेट करतात. हा झाला बेटा आपला पहिला टाईप. आता जाऊयात दुसऱ्या टाईपकडे. पॉलीडेंटेट और मल्टीडेंटेट लिगॅंड. पॉलीडेंटेट और मल्टीडेंटेट लिगॅंड. पॉलीडेंटेट और मल्टीडेंटेट लिगॅंड. चला अर्थ लक्षात आला असावा सगळ्यांच्या. असा लिगॅंड ज्याची डेंटिसिटी व्हॅल्यू 1 पेक्षा पुढे आहे. ठीक आहे ना? डेंटिसिटी व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 1. डेंटिसिटी व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 1. म्हणजे एकापेक्षा जास्त लोन पेअर जे लिगॅंड डोनेट करतात त्यांना म्हणलं जातं पॉलीडेंटेट किंवा मल्टीडेंटेट लिगॅंड. आता 1 पेक्षा जास्त म्हणजे किती? 100 का? नाही, त्याला पण रिस्ट्रिक्शन आहे. बट इन बिटवीन 2 and 6 किंवा इन बिटवीन म्हणण्यापेक्षा बट फ्रॉम 2 to 6 असं म्हणतोय मी. फ्रॉम 2 to 6 म्हणजे 2 लोन पेअर दिल्या जाऊ शकतात, 3 दिल्या जाऊ शकतात, 4, 5 आणि 6. हायेस्ट डेंटिसिटी व्हॅल्यू 6. आतापर्यंत जेवढे लिगॅंड्स डिस्कवर झालेले आहेत त्यामध्ये सगळ्यात हायेस्ट डेंटिसिटी व्हॅल्यू किती आहे बेटा? 6 आहे. ठीक आहे. चला काही एक्झाम्पल सांगतो बेटा. चला बघा एक्झाम्पल्स.
एक लिगॅंड आहे इन, याची डेन्सिटी व्हॅल्यू असते बेटा 2. याची डेन्सिटी व्हॅल्यू किती असते? 2 असते. म्हणजे एक इन मॉलिक्यूल 2 लोन पेअर डोनेट करतो असा त्याचा अर्थ. सांगणार आहे, सगळं सांगणार आहे, याचं स्ट्रक्चर ड्रॉ करणार आहे. स्ट्रक्चर ड्रॉ करूनच तुम्हाला लक्षात येईल की कसं काय याची डेन्सिटी व्हॅल्यू 2 आहे. ठीक आहे ना. समजा परत मी लिहिला ट्राईन, लिहिला ट्राईन. बेटा याची डेन्सिटी व्हॅल्यू असते 4. किती असते? 4 असते. म्हणजे एक ट्राईन मॉलिक्यूल 4 लोन पेअर देतो. ठीक आहे ना. परत एक कॉमन लिगॅंड आहे बेटा, माहिती असावं सगळ्यांना हा लिगॅंड ईडीटीए. बेटा याची डेन्सिटी व्हॅल्यू किती आहे? 6 आहे. डेन्सिटी व्हॅल्यू 3 आणि 5 देखील असतात. एक्झाम्पल म्हणून हे 3 लिहिले तुम्ही. आता आपण काय करूयात, या पॉलीडेंटेट लिगॅंडचे सब टाईप स्टडी करूयात. काय असतील रे सब टाईप? मी सांगितलं डेन्सिटी व्हॅल्यू 2 ते 6. ठीक आहे ना. बघा 2 असेल तर त्याला बायडेंटेट म्हणतात, 3 असेल तर ट्रायडेंटेट म्हणतात, 4 असेल तर टेट्राडेंटेट म्हणतात, 5 असेल तर पेंटाडेंटेट म्हणतात आणि 6 असेल तर हेक्साडेंटेट म्हणतात. ठीक आहे ना. आता ते सगळे सब टाईप्स आपण पॉलीडेंटेट लिगॅंडचे डिस्कस करतोय. फटाफट नोट करून घ्या. सो पॉलीडेंटेट लिगॅंड्स आर ऑफ 5 टाइप्स. तर आता आपण पॉलीडेंटेट लिगॅंडचे जे 5 सब टाइप्स आहेत त्याचं डिस्कशन करतोय. बघा त्याच्यात पहिला बायडेंटेट और डायडेंटेट लिगॅंड. नावाप्रमाणेच मिनिंग आहे बेटा. डेन्सिटी व्हॅल्यू किती असेल रे याची? डेन्सिटी व्हॅल्यू असेल 2. डेन्सिटी व्हॅल्यू इक्वल टू 2. डेन्सिटी व्हॅल्यू 2 असणारा पॉलीडेंटेट लिगॅंड त्याला म्हणतात बायडेंटेट और डायडेंटेट लिगॅंड. याचे भरपूर एक्झाम्पल्स आहेत बेटा. आता मी जे एक्झाम्पल सांगणार आहे ना बेटा, ते सगळे एक्झाम्पल तुम्हाला कंपल्सरीली लक्षात ठेवायचे आहेत. बघा कोऑर्डिनेशन कंपाऊंड या टॉपिकचे सुरुवातीचे जे 3-4 लेक्चर्स आहेत ना बेटा, ते सगळे फॅक्ट बेस्ड असणार आहेत. तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. मग त्यानंतर पुढचा सगळा टॉपिक एकदम इझिली तुम्हाला समजणार आहे. म्हणजे जेवढे बेसिक टर्म्स मी टीच करेन ना, ते सगळे बेसिक टर्म्स तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत, व्यवस्थित मगअप करायचे आहेत. ते एकदा मगिंग झाली त्याची परफेक्ट, मग पुढचा टॉपिक एकदम इझिली तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे ना. चला बघा याचे एक्झाम्पल्स, कॉमन एक्झाम्पल्स. इन हा शॉर्ट फॉर्म आहे बेटा. इनचा फुल फॉर्म लिहितोय मी, इथिलीन डायअमाइन. इथिलीन डायअमाइन. आता याचं स्ट्रक्चर काढतो मी. ठीक आहे. बघा आता कसं असतं, पण तुम्हाला क्वेश्चन मध्ये इनच दिसेल, पण इनचा अर्थ लक्षात ठेवा. काय? इथिलीन डायअमाइन, किंवा यालाच आणखी एक नाव आहे बेटा, लिहितो ते पण, इथेन 1,2 डायअमाइन. इथेन 1,2 डायअमाइन हे देखील चालतं. ठीक आहे. हे ऑर म्हणतोय मी, ऑर. ठीक आहे ना. इथिलीन डायअमाइन किंवा इथेन 1,2 डायअमाइन. ठीक आहे. आता याचं स्ट्रक्चर बघा बेटा. हे बघ रे, पाठ करायचं नाही बघ रे, असंच लक्षात राहतं. तुला हे माहिती आहे, सगळ्यांना माहिती असेल ना. हे इथिलीन आहे हा. आता याच्यात मला डायअमाइन तयार करायचा. मी ह्या डबल बॉन्डच्या अक्रॉस अमाइन ग्रुप अटॅच करेल. NH2 संपलं. इथिलीन डायअमाइन. किती सोपं आहे बघा. आता बघा हे डोनर्स आहेत बेटा. मी डोनर्सला अंडरलाईन करतो. नायट्रोजन. आलं का लक्षात सगळ्यांना? अरे लक्षात आलं का? ओके. चला बघा परत दुसरा बघा बेटा. ऑक्स. क्वेश्चन मध्ये OX दिसेल तुला, किंवा असं दिसेल C2O4 2-. आता हा कोण असतो? हा असतो बेटा ऑक्झॅलॅटो. हा कोणता लिगॅंड आहे रे? ऑक्झॅलॅटो. सगळ्यांना ऑक्झॅलिक ऍसिड माहिती आहे? ऑक्झॅलिक ऍसिड हा तोच लिगॅंड आहे बेटा. ऑक्झॅलिक ऍसिड मध्ये जे 2 हायड्रोजन आहेत त्याचा लॉस झाला की हा तयार होतो. अरे ऑक्झॅलिक ऍसिडचा फॉर्म्युला काय? H2C2O4. 2 हायड्रोजन निघून गेले, निगेटिव्ह चार्ज आला, 2 निगेटिव्ह चार्जेस आले. ठीक आहे ना. आता याचं स्ट्रक्चर बघा, मी इथे ड्रॉ करतो बेटा. इकडे काढतोय. ऑक्झॅलॅटो कसा असतो हा? C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, O मायनस. हा आहे ऑक्झॅलॅटो. आता याची पण डेन्सिटी 2 कसं काय येते बघा.
आता काही जण असा विचार करतात, सर इथं तर 4 ऑक्सिजन आहेत की हो, आणि प्रत्येक ऑक्सिजनकडे लोन. तुला मनानं डेन्सिटी व्हॅल्यू ठरवायची नाही, किंवा अशी काही टेक्निक नाही की ती टेक्निक वापरून तू डेन्सिटी व्हॅल्यू काढू शकशील. नाही नाही नाही, फॅक्ट आहेत बेटा, हे लक्षात ठेवायचंय तुला. या ऑक्सिजनपेक्षा हा ऑक्सिजन मोर इलेक्ट्रॉन रिच आहे, हाच लोन पेअर डोनेशनचं काम करतो, आणि हा देखील. हे 2 ऑक्सिजन लोन पेअर डोनेशनचं काम करत नाहीत. ठीक आहे का, लक्षात आलं का. ऑक्झॅलॅटो. चला बघा पुढे बेटा. ग्लायसिनॅटो. ग्लाय म्हणजे काय बेटा, ग्लायसिनॅटो. आता ग्लायसिनॅटो कसा असतो बघा बेटा. सगळ्यांना ग्लायसिन माहिती आहे, NH2 CH2 COOH, बरोबर आहे का बेटा. यालाच तुम्ही ग्लायसिन म्हणता ना. आता काय करा बघा, इथला हा हायड्रोजन काढून टाका. आता इथं चार्ज निगेटिव्ह, हा झाला ग्लायसिनॅटो लिगँड. हा कोण झाला, ग्लायसिनॅटो लिगँड. ठीक आहे ना. आता याच्यात जे लोन पेअर डोनेशन होतं बेटा, एक लोन पेअर ही नायट्रोजन कडून दिली जाते, आणि दुसरी लोन पेअर या निगेटिव्हली चार्जड ऑक्सिजन कडून, कारण तो मोर इलेक्ट्रॉन रिच आहे ना म्हणून. ठीक आहे ना. हा ग्लायसिनॅटो. बेटा तुला याची डेन्सिटी व्हॅल्यू आणि चार्ज पण लक्षात ठेवायचा आहे. ऑक्सिडेशन स्टेटचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना चार्ज देखील लागतो. ठीक आहे ना. चला बघा बेटा आणखी. ठीक आहे ना. हे वाटलं तर यांना नंबर देऊ आपण. 1 2 3 4. चौथा बघा, DMG. डायमिथिल ग्लायोक्सिमॅटो. डायमिथिल ग्लायोक्साइम पाहिला असेल तुम्ही. डायमिथिल ग्लायोक्साइम कंडेन्सेशन रिॲक्शन मध्ये वापरतात. ठीक आहे ना. तिथून तयार झालेला बघा. आता कसा आहे हा CH3 याचं स्ट्रक्चर. ठीक आहे ना. CH3 C डबल बॉन्ड N OH आणि C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड N OH आणि C डबल बॉन्ड N O मायनस. यस, याचा OH मी इथं काढतोय. हा OH. आता बघा ह्याच्यात लोन पेअर डोनेशनचं काम कोण करतं. एक हा ऑक्सिजन डोनेट करतो लोन पेअर, आणि दुसरी ही नायट्रोजन करतो. एक्सरे अनालिसिस मधून कळत असतं बेटा स्ट्रक्चर. ठीक आहे ना. हा एक नायट्रोजन डोनर आहे, हा दुसरा ऑक्सिजन डोनर आहे. ठीक आहे ना. वाटलं तर हा OH मी असा काढतो, म्हणजे तुम्हाला आणखी थोडीशी क्लिअरिटी येईल. बघा हे असं N, हे OH. लोन पेअर डोनेशनचं काम कोण करतं, हा नायट्रोजन आणि हा ऑक्सिजन. DMG ची डेन्सिटी 2 आहे बेटा. चार्ज किती आहे, -1. ग्लायचा पण चार्ज -1 आहे बेटा. ठीक आहे का, कळतंय सगळ्यांना. ठीक आहे. चला बघा आणखी बघा. एक आणखी बायडेंटेट लिगँड सगळ्यांना लक्षात ठेवावा लागतो, तो म्हणजे ACAC. ॲसिटिल ॲसिटॅनॅटो. ॲसिटोनचा जो इनॉल फॉर्म असतो, त्या ॲसिटोनच्या इनॉल फॉर्मला ॲसिटिल ग्रुपचं सबस्टिट्यूशन. ठीक आहे ना. चला बघा याचं स्ट्रक्चर. ॲसिटिल ग्रुप कळतंय सगळ्यांना. ठीक आहे ना. हा CH3, हा C डबल बॉन्ड O, हा झाला ॲसिटिल. मान्य आहे बेटा, हा झाला ॲसिटिल. आता बघा O मायनस डबल बॉन्ड CH2. हा बेटा ॲसिटोनचा इनॉल फॉर्म होता, त्यामध्ये सबस्टिट्यूशन झालंय. कशाचं, ॲसिटिल ग्रुपचं, म्हणून याला ॲसिटिल ॲसिटॅनॅटो म्हणतात. ठीक आहे ना. आता याचे डोनर्स कोण आहेत बेटा, हा एक ऑक्सिजन आहे आणि हा दुसरा ऑक्सिजन आहे. हे दोन ऑक्सिजन लोन पेअर डोनेशनचं काम करतात. डेन्सिटी 2 आहे. ॲसिटिल ॲसिटॅनॅटोचा चार्ज लक्षात घ्या -1 आहे. ठीक आहे ना. चला आणखी एक शेवटचा बायपिरिडिल. ठीक आहे ना. बायपिरिडिल इथं लिहितोय मी 6वा.
बायपिरिडिल, BIPY, याचं नाव काय बेटा, बायपिरिडिल. पिरिडिन नाही, पिरिडिल म्हणतात हा, बायपिरिडिल. काही विशेष नाही बेटा, 2 पिरिडिन रिंगचं फ्युजन आपल्याला करायचंय. ठीक आहे ना. बघा, 2 पिरिडिन रिंगचं फ्युजन करा, 2 पिरिडिन रिंगचं फ्युजन करा, लाईक दिस, फ्यूज 2 पिरिडिन रिंग्स. ओके. लोन पेअर डोनर्स कोण, ऑब्विसली हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन, झाला ना बायडेंटेट लिगॅंड. न्यूट्रल लिगॅंड आहे हा, न्यूट्रल लिगॅंड आहे. ठीक आहे ना. माहिती असावं, पिरिडिन खाल्लं की न्यूट्रलच होतं ना. ठीक आहे ना, माहिती असेल सगळ्यांना, बायपिरिडिल. ठीक आहे. आता बघा, या बायडेंटेट लिगॅंड मध्येच एक सब क्लासिफिकेशन आहे आणखी. पॉलीडेंटेट लिगॅंडचा सब टाईप बायडेंटेट लिगॅंड आहे. बायडेंटेट लिगॅंडच्या आणखी 2 सब टाईप आहेत, सगळ्यांनी व्यवस्थित ऐकायचंय. सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड अँड अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड. खूप सोपा कन्सेप्ट आहे. बघा बेटा, हा इन लिगॅंड बघा, इनचे दोन्ही डोनर नायट्रोजन आहेत, आयडेंटिकल डोनर आहेत, दोन्ही डोनर सारखे आहेत. ऑक्सचे दोन्ही डोनर बघा सारखे आहेत. ग्लायचे दोन्ही डोनर सारखे आहेत का, नाही. डीएमजीचे दोन्ही डोनर सारखे आहेत का, नाही. एसीएसीचे दोन्ही डोनर सारखे आहेत. बायपिरिडिलचे पण दोन्ही डोनर सारखे आहेत. ठीक आहे ना. आता मी इथं लिहितोय माझं कन्क्लुजन बेटा, इथं लिहितोय मी, लक्षात ठेवा. बघा, कन्क्लुजन माझं काय असणार आहे. इन 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 ऑक्स, ऑक्स बैल नाही हा, ओके, ऑक्झॅलेटो, देन एसीएसी, एसीएसी, आणि हा जो आहे परत बायपिरिडिल, बायपिरिडिल. एवढ्या जणाला तुम्ही म्हणायचं सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड्स, सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड्स, सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड्स, सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड्स. कळलं असेल सगळ्यांना का बरं मी त्यांना सिमेट्रिकल म्हणतोय. बायडेंटेट लिगॅंड हुज 2 डोनर्स आर सेम, दोन्ही डोनर सारखा असणारा बायडेंटेट लिगॅंड, त्याला काय म्हणतात बेटा, सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड. आणि परत राहिलेले बघा बेटा, ग्लाय आणि डीएमजी, ग्लाय आणि डीएमजी हे दोघं कोण आहेत बेटा, अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड, अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड, अनसिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंड. कळलंय सगळ्यांना. कारण त्यांचे जे दोन्ही डोनर आहेत ते आयडेंटिकल नाहीत. आयडेंटिकल डोनर असणारा लिगॅंड त्याला म्हणतात सिमेट्रिकल आणि डिफरंट असणारा अनसिमेट्रिकल. हे क्लासिफिकेशन फक्त बायडेंटेट लिगॅंडलाच वापरलं जातं, सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. हे पुढे मला लागणारे एका महत्त्वाच्या पॉइंटमध्ये पुढे चालून आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड, आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंडचं सिम्बॉल असं असतं बेटा, सिमेट्रिकल बायडेंटेट लिगॅंडला असा सिम्बॉल वापरतात कॅपिटल AA, आणि अनसिमेट्रिकलला असा सिम्बॉल वापरतात कॅपिटल AB. अर्थ कळला असेल. AA लिहिलंय म्हणजे दोन्ही डोनर कसे आहेत, सारखे, दोन्ही नायट्रोजन, दोन्ही ऑक्सिजन, दोन्ही नायट्रोजन किंवा दोन्ही ऑक्सिजन, आयडेंटिकल आहेत ना डोनर. पण इथं आयडेंटिकल आहेत का, नाही ना, नायट्रोजन ऑक्सिजन. AB अनसिमेट्रिकल. कळलंय सगळ्यांना. यस, नोट करा. तर बेटा हा होता पॉलीडेंटेट लिगॅंडचा पहिला टाइप, बायडेंटेट लिगॅंड. लक्षात आलंय सगळ्यांच्या, फटाफट नोट करा. पॉलीडेंटेट लिगॅंडचा दुसरा सब टाइप बेटा ट्रायडेंटेट लिगॅंड, ट्रायडेंटेट लिगॅंड, ट्रायडेंटेट लिगॅंड. आता इथून पुढच्या कॅटेगरी बेटा रेअर आहेत. ठीक आहे ना. बायडेंटेट इज व्हेरी कॉमन, पॉलीडेंटेट, ट्रायडेंटेट लिगॅंड. अर्थ लक्षात आला असावा. डेंटिसिटी व्हॅल्यू किती असेल रे बेटा याची, डेंटिसिटी व्हॅल्यू किती असेल, 3. डेंटिसिटी व्हॅल्यू इक्वल टू 3, डेंटिसिटी व्हॅल्यू इक्वल टू 3. ठीक आहे. आणि याचे एक्झाम्पल्स देखील बेटा खूप कमी असतात. ठीक आहे. एक एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी लक्षात ठेवायचंय, ते म्हणजे डाईन. कोणतं बेटा, डाईन, नॉट डायन,
डायन नाही, ठीक आहे ना, डायन नाही, डाईन. ओके, डाईन. याचा फुल फॉर्म बघा बेटा, डायइथिलीन ट्रायअमाइन. डायइथिलीन ट्रायअमाइन. डायइथिलीन ट्रायअमाइन. ठीक आहे. याचं स्ट्रक्चर काढून दाखवतो बेटा, बघ. NH2 CH2 CH2 NH CH2 CH2 NH2. बघा याच्यात इथिलीन ग्रुप 2 आलेत बघा ना, CH2 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 आणि अमाइन 3 आलेत, 1 2 आणि 3. डायइथिलीन ट्रायअमाइन डोनर बघा बेटा, एक हा नायट्रोजन, परत हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन, ट्रायडेंटेट लिगॅंड. आणि एक नायट्रोजन एकच लोन पेअर डोनेट करत असतो. ओके, चला बेटा पुढचा टाइप बघा, पुढचा सब टाइप बघा, टेट्राडेंटेट लिगॅंड. टेट्राडेंटेट लिगॅंड. टेट्राडेंटेट लिगॅंड. टेट्राडेंटेट लिगॅंड. डेंटिसिटी व्हॅल्यू. डेंटिसिटी व्हॅल्यू. डेंटिसिटी व्हॅल्यू किती रे बेटा? 4. 4. ठीक आहे ना. याचं एक्झाम्पल बघा बेटा, याचं एक्झाम्पल आहे ट्राईन. ट्राईन. ट्रायइथिलीन, याचा फुल फॉर्म ट्रायइथिलीन. ट्रायइथिलीन टेट्राअमाइन. ट्रायइथिलीन टेट्राअमाइन. बेटा हे नाव कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगणार आहे, थोडंसं वेट करा. ट्रायइथिलीन टेट्राअमाइन. आता याचं स्ट्रक्चर बघा बेटा, NH2 CH2 CH2 NH CH2 CH2. हे समजण्यासाठी की डेंटिसिटी याची 4 असते त्यासाठी स्ट्रक्चर काढायलो. तुला एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही कसं याचं स्ट्रक्चर आहे म्हणून, ठीक आहे ना. NH2 CH2 CH2 NH CH2 CH2 NH CH2 CH2. बघा बेटा, ट्रायइथिलीन. इथिलीन 3 झाले का नाही बघा, अमाइन टेट्रा पाहिजेत मला, म्हणजे आणखी एक NH2. डेंटिसिटी व्हॅल्यू बघा कशी आहे 4. एक हा नायट्रोजन डोनर, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. किती झाली डेंटिसिटी? 4. सिंपल. ठीक आहे. चला बघा बेटा पुढे, पेंटाडेंटेट लिगॅंड. पेंटाडेंटेट लिगॅंड. पेंटाडेंटेट लिगॅंड. काय अर्थ असेल रे? डेंटिसिटी व्हॅल्यू. डेंटिसिटी व्हॅल्यू किती? 5. 5. ठीक आहे. एक्झाम्पल बघा बेटा याचं, टेट्राईन. काय रे? टेट्राईन. काय अर्थ असेल सांगा बरं? टेट्राइथिलीन. टेट्राइथिलीन पेंटामाइन. टेट्राइथिलीन पेंटामाइन. टेट्राइथिलीन पेंटामाइन. आता याचं स्ट्रक्चर काढण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय. काय करायचं तुम्हाला? हेच स्ट्रक्चर घ्या, याच्यात पुढे काय करा बघा, या NH2 ला इथला एक हायड्रोजन काढा आणि पुढे जोडा CH2 CH2 NH2. म्हणजे एक इथिलीन ग्रुप वाढवायचा आहे तुम्हाला आणि एक NH2 परत वाढवायचा आहे. ठीक आहे ना. हे जसं काढलंय ना मी स्ट्रक्चर, तसंच तुम्ही याचं स्ट्रक्चर काढा. टेट्राइथिलीन पेंटामाइन. काय करायचं सांगितलं ना, शेवटचा एक हायड्रोजन काढा, CH2 CH2 NH2 अटॅच करा. ठीक आहे ना. याची डेंटिसिटी 5 असेल का? अमाइन बघा ना 5 आहेत ना, म्हणजे 5 नायट्रोजन येणार आहेत. 5 नायट्रोजन लोन पेअर डोनेशनचं काम करते. ठीक आहे ना. ओके, हा झाला पेंटाडेंटेट लिगॅंड. आता बघा बेटा पुढे, हेक्साडेंटेट लिगॅंड. हेक्साडेंटेट लिगॅंड. हेक्साडेंटेट लिगॅंड. हेक्साडेंटेट लिगॅंड. काय अर्थ असेल? डेंटिसिटी व्हॅल्यू 6. डेंटिसिटी व्हॅल्यू किती असेल रे बेटा? 6 असेल. डेंटिसिटी व्हॅल्यू 6. याचं एक्झाम्पल बघा बेटा, याचं एक्झाम्पल पेंटाइन. पेंटाइन. चला फुल फॉर्म सांगा. पेंटाइथिलीन. पेंटाइथिलीन
पेंटाइथिलीन हेक्सामाइन, पेंटाइथिलीन हेक्सामाइन. ठीक आहे. आता बघा हे नॉमेनक्लेचर लक्षात ठेवायची एक टेक्निक सांगतो तुम्हाला. बघा आपण काय काय पाहिलं, इन पाहिला, डाईन पाहिला, ट्राईन पाहिला, टेट्राईन पाहिला आणि पेंटाईन पाहिला. बरोबर आहे. यांचं नाव कसं लक्षात ठेवायचं, याची डेंटिसिटी कशी लक्षात ठेवायची ते सांगणार आहे मी. ऐका, इथं पुढे जो प्रेफिक्स असतो बेटा, काही नाही म्हणजे एक आहे, तो प्रेफिक्स सांगणार आहे इथिलीन ग्रुप. प्रेफिक्स काय सांगणार आहे, इथिलीन ग्रुप. आता बघा ना, याचं नाव काय सांगितलं होतं मी, इथिलीन डायअमाइन. मोनो इथिलीन किंवा इथिलीन एकच ना. इथिलीन प्रेफिक्स इंडिकेट्स इथिलीन ग्रुप, प्रेफिक्स +1 इंडिकेट्स अमाइन ग्रुप. म्हणून याचं नाव काय, प्रेफिक्स एक आहे इथिलीन, इथिलीन प्रेफिक्स +1 म्हणजे 2 झालं, डायअमाइन, इथिलीन डायअमाइन. चला याचं बोला मग आता. प्रेफिक्स किती आहे, 2 आहे, म्हणजे इथिलीन किती 2. डाय इथिलीन प्रेफिक्स +1 अमाइन करायचं, ट्रायअमाइन, डाय इथिलीन ट्रायअमाइन, ट्राय इथिलीन, यस यस कम ऑन, ट्राय इथिलीन टेट्राअमाइन, टेट्रा इथिलीन पेंटाअमाइन, पेंटाइथिलीन हेक्सामाइन. कळतंय सगळ्यांना. जो प्रेफिक्स आहे तेवढे इथिलीन ग्रुप, जो प्रेफिक्स आहे तेवढे इथिलीन ग्रुप, प्रेफिक्स +1 तेवढा अमाइन. कळतंय सगळ्यांना. जेवढा प्रेफिक्स तेवढे इथिलीन ग्रुप, प्रेफिक्स मध्ये एक वाढवा तेवढे अमाइन, आणि जेवढे अमाइन तेवढी त्याची डेंटिसिटी. इथिलीन डायअमाइन डेंटिसिटी 2, अमाइन 2 आहेत ना त्यामुळं. डाय इथिलीन ट्रायअमाइन डेंटिसिटी 3, ट्राय इथिलीन टेट्राअमाइन अमाइन 4 म्हणून डेंटिसिटी 4, टेट्रा इथिलीन पेंटाअमाइन डेंटिसिटी 5 कारण अमाइन 5, पेंटाइथिलीन हेक्सामाइन डेंटिसिटी 6 कारण अमाइन्स आहेत. कळलंय का रे बेटा सगळ्यांना. हे इन ग्रुपचे जेवढे काही लिगॅंड्स आहेत ना, इन कॅटेगरीचे जेवढे काही लिगॅंड्स आहेत त्यांचं नॉमेनक्लेचर असं केलं जातं. प्रेफिक्स इंडिकेट्स इथिलीन ग्रुप, प्रेफिक्स +1 इंडिकेट्स अमाइन, आणि जेवढा अमाइन तेवढी त्याची डेंटिसिटी. गॉट इट. आता याचं पण स्ट्रक्चर मी काढणार नाहीये बेटा, सेम असंच. हां, जे याचं काढलात ना त्याच्यात पुढे आणखी एक चेन वाढवा, CH2 CH2 NH2 वाढवा, तुम्हाला याचं स्ट्रक्चर मिळून जाईल. ठीक आहे का. एक दुसरा मला लिगॅंड सांगायचा बेटा, हेक्साडेंटेट, फेमस लिगॅंड आहे, महत्वाचा लिगॅंड आहे. तो म्हणजे कळला असेल काही जणांना, EDTA. EDTA इथिलीन डायअमाइन, इथिलीन डायअमाइन, इथिलीन डायअमाइन टेट्रा एसिटॅटो, इथिलीन डायअमाइन टेट्रा एसिटॅटो, इथिलीन डायअमाइन टेट्रा एसिटॅटो. EDTA इथिलीन डायअमाइन टेट्रा एसिटॅटो, EDTA. ठीक आहे. आता याचं स्ट्रक्चर देखील तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. स्ट्रक्चर पाठ करू नका, नाव लक्षात ठेवा, EDTA फुल फॉर्म लक्षात ठेवा, ऑन द स्पॉट स्ट्रक्चर तयार कर. कसं बघा, इथिलीन डायअमाइन हा त्याचा पॅरेंट आहे, एवढं कळलं असेल. इथिलीन डायअमाइन टेट्रा एसिटॅटो. ठीक आहे ना. इथिलीन डायअमाइन काढायचा अगोदर. आता इथिलीन डायअमाइन तर माहिती झाला सगळ्यांना बेटा. कसा आहे रे हा, CH2 CH2 NH2 NH2 हा कोणता लिगॅंड आहे बेटा, इथिलीन डायअमाइन. माहिती सगळ्यांना. हा इन आहे ना, इथिलीन डायअमाइन, इथपर्यंत पोहोचलो मी. टेट्रा एसिटॅटो पाहिजे मला. एसिटॅटो म्हणजे ऍसिटेट ग्रुप 4, टेट्रा 4 ऍसिटेट ग्रुप. ठीक आहे ना. आता ते कुठं तुम्हाला सबस्टिट्यूशन मध्ये लिहायचे बघा, हे 2 हायड्रोजन आणि सोबत हे 2 हायड्रोजन, हे 4 हायड्रोजन्स बेटा मी रिमूव्ह करतो. आता मी इथं ऍसिटेट ग्रुप अटॅच करतो. आता ऍसिटेट ग्रुप सगळ्यांना माहिती असेल बेटा, CH3COO- माहिती सगळ्यांना. आता समजा मी हा जर असाचा असा अटॅच केला, प्रॉब्लेम येईल या कार्बनच्या व्हॅलन्सीमध्ये, कारण कार्बनची व्हॅलन्सी 5 होऊन जाईल, कारण 3 तर इथं बॉन्ड तयार केलेत ना कार्बननं, आणि परत या कार्बन बरोबर 4था बॉन्ड तयार झालेला ऑलरेडी, म्हणून मला असं घेता येणार नाही ऍसिटेट. ठीक आहे ना. तर मी याला थोडंसं मॉडिफाय करणार आहे, हे असं घेणार आहे, हे असं सबस्टिट्यूशन करणार आहे मी.
व्हॅलेन्सीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा म्हणून. तर हे ग्रुप बेटा किती रे 4. आता ते अटॅच करू आपण बघा. CH2 COO मायनस CH2 COO मायनस. ठीक आहे. सिमिलरली CH2 COO मायनस. सिमिलरली CH2 COO मायनस. किती सोपं आहे बघा. पाठ करायची गरज आहे का नाही ना. इथिलीन डायामाइन टेट्रा ॲसिटॅटो. इथिलीन डायामाइन टेट्रा ॲसिटॅटो. आता हा हेक्साडेंटेट लिगँड आहे बेटा. बेसिकली याची डेंटिसिटी किती असते 6 असते. म्हणजे एक EDTA 6 लोन पेअर डोनेट करतो. ठीक आहे ना. बघा कसं आता 6 लोन पेअर कसा डोनेट करेल. ओके बघा हा ऑक्सिजन, हा ऑक्सिजन, कारण हा मोर इलेक्ट्रॉन रिच आहे ना बेटा. जो मोर इलेक्ट्रॉन रिच असेल तोच ऑक्सिजन लोन पेअर डोनेट करेल. हा ऑक्सिजन, परत हा ऑक्सिजन, परत हा ऑक्सिजन आणि हा ऑक्सिजन, हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन. तर 2 नायट्रोजन लोन पेअर डोनर असतात आणि सोबत 2 ऑक्सिजन लोन पेअर डोनर असतात बेटा. अशा याच्या डोनर साईड टोटल किती आहेत 6. छक्का. EDTA हा छक्का आहे बेटा, लक्षात ठेवा. EDTA हेक्साडेंटेट लिगँड आहे. एक EDTA 6 लोन पेअर डोनेशनचं काम करतो. आलं का लक्षात सगळ्यांच्या. ठीक आहे. ओके. तर बघा हा होता पहिला वे ऑन द बेसिस ऑफ डेंटिसिटी व्हॅल्यू. मोनोडेंटेट डेंटिसिटी 1 असते, पॉलीडेंटेट डेंटिसिटी 1 पेक्षा जास्त असते. आपण पॉलीडेंटेटचे 5 सबटाईप स्टडी केले बेटा. बायडेंटेट, ट्रायडेंटेट, टेट्राडेंटेट, पेंटाडेंटेट आणि हेक्साडेंटेट. बायडेंटेटचे सगळे जेवढे एक्झाम्पल सांगितले ते एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याचं शॉर्ट फॉर्म, त्याचं फुल फॉर्म, त्याचं स्ट्रक्चर, त्याचा चार्ज, त्याचे डोनर्स कोण आहेत. मी म्हणलं ना 3-4 लेक्चर जेवढं मी टीच करणार आहे एकदम परफेक्टली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नोट करा. एक क्वेश्चन पाहू आपण. तर बेटा EDTA एक सिंपल क्वेश्चन आहे. हाऊ मेनी EDTA आर रिक्वायर्ड टू फॉर्म ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स विथ मॅग्नेशियम +2. मॅग्नेशियम +2 बरोबर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स तयार करायचा आहे तर किती EDTA लागतील बेटा. EDTA आणि मॅग्नेशियम +2 मधली जी रिॲक्शन असते ती हार्डनेस ऑफ वॉटरच्या रिमोलमध्ये वापरली जाते. रिमोल ऑफ हार्डनेस आपण हायड्रोजन टॉपिकमध्ये पाहिलेलं. हार्डनेस ऑफ वॉटर. तर EDTAचा वापर करून देखील हार्डनेसचं रिमोल केलं जातं. तुम्हाला माहिती असावं हार्डनेस ऑफ वॉटर इज ड्यू टू सॉल्ट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. बरोबर आहे ना. तर मॅग्नेशियम बरोबर EDTAची रिॲक्शन केली जाते. मॅग्नेशियमला बाहेर काढतात विथ द हेल्प ऑफ कॉम्प्लेक्स. तर तो ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असतो. तर प्रश्न असा आहे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स तयार करण्यासाठी किती EDTA लागतील टू फॉर्म ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स विथ 1 Mg+2. हा इथं 1 वर्ड लावतोय मी. 1 Mg+2. एका मॅग्नेशियम +2 ला किती EDTA लागतील जेणेकरून ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स तयार होईल. आता लक्षात ठेवा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये 6 कोऑर्डिनेट बॉन्ड असतात. 6 कोऑर्डिनेट बॉन्ड हे तुम्हाला माहिती असेल ना. ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. ऑक्टाहेड्रल जॉमेट्री मध्ये बॉन्ड किती असतात तरी 6 असतात ना. ठीक आहे ना. अरे हे माहिती आहे ना एक्झाम्पल SF6 याच्यात बॉन्ड किती आहेत 6 आहेत ना. ऑक्टाहेड्रल जॉमेट्री म्हणलं की 6 बॉन्ड असतात त्याच्यामध्ये. तर इथं देखील 6 कोऑर्डिनेट बॉन्ड असणार आहेत. ठीक आहे ना. आता बघा हा घेतला मी मॅग्नेशियम +2. ठीक आहे. मॅग्नेशियम +2 आणि इकडून आला EDTA. आपल्याला माहिती आहे आता EDTA हेक्साडेंटेट लिगँड आहे. हा काय करेल बेटा याच्याबरोबर असे 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल. किती कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल. 6 कोऑर्डिनेट बॉन्ड्स. 6 कोऑर्डिनेट बॉन्ड्स. 6 कोऑर्डिनेट बॉन्ड्स. 1 EDTA डोनेट 6 लोन पेअर्स. कारण तो हेक्साडेंटेट आहे. एक EDTA 6 लोन पेअर डोनेट करतो. एक EDTA मॅग्नेशियम +2 ला 6 लोन पेअर डोनेट करतो. झाला ना ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स तयार. कारण मला ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स म्हणजे 6 तयार करायचे होते कोऑर्डिनेट बॉन्ड. 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करण्यासाठी एक EDTA इनफ आहे. मॅग्नेशियम +2 बरोबर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स तयार करण्यासाठी एक EDTA इनफ आहे. सो युअर आन्सर इज 1 EDTA. किती एक EDTA इनफ आहे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स तयार करण्यासाठी. कळलं का कसं काय. कारण एक EDTA 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करत असतो.
कारण 6 लोन पेअर तो डोनेट करतो. ठीक आहे ना. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये 6 कॉर्डिनेट बॉन्ड असतात. एक EDTA 6 कॉर्डिनेट बॉन्ड तयार करू शकतो. म्हणून माझा आन्सर काय झालं रे बेटा, 1 EDTA. 1 EDTA इज इनफ टू फॉर्म ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स विथ मॅग्नेशियम +2 और कॅल्शियम +2. कॅल्शियम +2 म्हणलं तरी चालेल क्वेश्चनमध्ये. ठीक आहे. तर आजचं आपलं जे डिस्कशन झालं बेटा, लिगॅंडच्या क्लासिफिकेशनचा पहिला फक्त बेसिस झालाय बेटा. आता उद्याच्या लेक्चरमध्ये राहिलेले 2 बेसिस पाहूयात आपण. चार्ज, लिगॅंडवर कुठला चार्ज आहे, वेदर पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे का न्यूट्रल आहे तो लिगॅंड, असं एक क्लासिफिकेशन आहे, सिंपल क्लासिफिकेशन आहे. आणि त्यानंतर स्पेशल कॅरेक्टरच्या बेसिसवर लिगॅंडचं क्लासिफिकेशन. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.